नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. कल्पना ज्यावेळेस किचनमधून जाते त्याच वेळेस अर्जुन आणि सायली गुपचूपपणे किचनमध्ये येतात. त्यावेळेस पटकन आईस्क्रीम काढ यायचं तिला आठवतं आणि अर्जुनला देखील आनंद होतो की आईस्क्रीम काढताना हिने लहानपणी अशीच घाई केलेली असते. दोघेही बसून आईस्क्रीम खात असत. काय आठवतं का असं अर्जुन विचारल्यानंतर सायलीला असं आठवतं की हळूहळू खा आईस्क्रीम, तूच सगळी संपवशील. आता हे देखील सायलीला आठवलं म्हणून अर्जुनला खूप आनंद होतो. तो तिला हात लावून जागा करतो. इकडं महिपत बाबा खूपच पैसे कमवत असतात. आता या सचिनला खूप पैशाची गरज असते. त्यामुळे तो असं विचार करतो की आश्रमाचं अन्नछत्र जे आहे त्याची जबाबदारी मी घेतली तर. त्यावेळेस महिपतला आश्चर्यच वाटतं, पण चांगलं देखील वाटतं की आता सचिन देखील आपली बाजूने राहिला आहे. तो आशीर्वाद त्याला देतो. आता महिपत बाबा आशीर्वाद देतो याचा अर्थ थोडा पैशाचा व्यवहार सचिनकडे येणार याचा आनंद त्याला होतो. आता ही पुन्हा त्या ठिकाणी येते आणि अक्षरशः दोघांना आईस्क्रीम चोरून खाताना बघते. त्यावेळेस अर्जुन बोलतो तिला आईस्क्रीम चोरून खाण्याचे डोहाळे लागले. त्यावेळेस तिचे डोहाळे ऐकून कल्पना थोडं विचित्रच वाटतं. कल्पना त्यावेळेस हसू लागते आणि हे कसले विचित्र डोहाळे असं ती बोलते. त्यावेळेस सायली थोडी लाजल्यासारखी होते. इकडे अस्मिता जागीच असते, जॉब ॲप्लिकेशन करत असते. त्याच वेळेस तिथं अश्विन येतो आणि एवढं रात्री काय करता यायचं असं तो विचारतो. त्यानंतर तो त्याची मनाची व्यथा देखील मांडतो. बोलतो की तू कसं मॅनेज केलंस. त्यावेळेस अस्मिता खूप त्याची चांगल्या पद्धतीने समजूत काढते आणि तू तुझ्या बाळाविषयी आम्हाला का सांगितलं नाहीस. त्यावेळेस अश्विन त्याची मनाची व्यथा दाखवतो आणि मला मॅनेज करायची क्षमता दे, ताकद दे असं तो बोलतो. दोघेही जवळ येतात. आता हे पुन्हा गार्डनमध्ये आलेले असतात आणि सायलीला पुन्हा एक क्षण आठवतो. ती पूर्ण आजीला सांगायला असं बोलते कारण ती पडायला लागलेली असते. त्याच वेळेस त्याचं लॉकेट तो पुन्हा तिला देतो आणि तिला इथं हौद असल्याचं आठवतं. आता महिपत स्वतःच्या अंगावर पट्ट्याने मारून घेत असतो. त्याच वेळेस सचिन त्या ठिकाणी येतो आणि बोलतो, अण्णा हे काय करता आहात तुम्ही. त्यावेळेस हे बंद करा, मला काही पैशाची गरज आहे कारण सगळा स्टाफ मॅनेज करावं लागेल अन्नछत्र चालू करण्यासाठी. त्यावेळेस तो तिजोरीची चावी तिजोरी खालीच आहे असं सांगतो. हा ज्यावेळेस तिजोरी उघडतो त्यावेळेस त्याच्यात खूप पैसे असतात आणि सोन्याची कोंबडी जी अंडे देणारी हे पहिलं अंड आहे आणि तो खूप मोठे पैसे त्याच्यातून उचलतो. अक्षरशः त्या पैशावर डल्ला मारतो. आता DNA टेस्ट करण्यासाठी हे पुन्हा डॉक्टरकडे आलेले असतात. प्रतिमा त्या स्वतःचं आणि प्रियाने एक दिलेलं वेगळं सॅम्पल ते चेक करायचं असतं, पण अतिशय गुप्त पद्धतीने चेक करावं असं तो म्हणतो. इकडे सर्वजण जेवणाची वाट बघत असतात. त्यावेळेस अर्जुन सायली येतात आणि राकेशला ते आल्यावर जेवण मिळणार त्यावेळेस त्याला वाईट वाटतं. तसं चुकून बोलून तर